हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेतील गोंधळाप्रकरणी अपडेट समोर येते। टायपिंग परीक्षेबाबत हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे। तांत्रिक अडचणींची चौकशी सुरू असल्याचं हायकोर्टाच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे। उमेदवारांना पुढील कार्यवाहीची अधिकृत माहिती देणार अशी माहिती आता कोर्टाकडून देण्यात आली आहे। आंदोलनात सहभागी झाला। हो, मला जसंच कळालं की इथं मुलं आंदोलनावर बसलेले आहेत, त्यांचा सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलो आणि इथं आल्यावर मला कळलं की कुठल्या लेवलची गडबड चालू आहे। हे सगळे म्हणजे ग्रामीण भागातून आलेले तरुणी आहेत। महिनो अभ्यास करायचा, एवढ्या दुरून प्रवास करून यायचं, एवढं सगळे कष्ट करून यांनी एक्झाम द्यायचं आणि एक्झाममध्ये कीबोर्ड चालत नाही, माऊस चालत नाही आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंटवाले म्हणतात की तुमची लायकी आहे का परीक्षा द्यायची। तुम्ही या मॅनेजमेंटवाल्यांना आज जाऊन विचारा यांची लायकी आहे का परीक्षा घ्यायची। कसं काय बोलू शकता या स्टुडंट्सला असं? आपण बघतोय यापूर्वी सुद्धा अनेक पेपर फुटलेत, मात्र हायकोर्टाच्या टायपिंगचा हा पेपर होता आणि यात सुद्धा हा गोंधळ पाहायला मिळतो। सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की हायकोर्टाचा पेपर होता, ऑनलाईन होता, ID आणि बायोमेट्रिक चेक करण्यात नाही आलेले, तसंच जाऊ दिलेले लोकांना आत। आता कोण परीक्षेत जाऊन खरंच बसले, कोण नाही बसले, डमी कॅन्डिडेट्स किती होते काय कसं माहिती पडणार? हायकोर्टाची परीक्षा जर विदाऊट ID चेकिंग आणि विदाऊट बायोमेट्रिक्स होतीये तर काय धांदली चालू आहे देशात? म्हणजे ठरवून ठेवलेलं आहे का की प्रत्येक जागी घोटाळा करायचा आहे? तुम्हाला ठरवलेलंच दिसतंय। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।